जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तर मनापासून धन्यवाद. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत म्हणजे जेव्हा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघताय तोपर्यंत झाले देखील असतील. कारण मी जेव्हा रेकॉर्ड व्हिडिओ करतो तेव्हा आपले 10-15 सबस्क्रायबर काहीतरी बाकी होते 50,000ला. त्यामुळे मित्रांनो, तुमचं असंच प्रेमाने असेच साथ आपल्यासोबत कायम राहू दे. मी तुम्हाला त्याच्यासाठी असंच नवीन नवीन कंटेंट घेऊन येत राहीन आणि तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकवत राहील. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर एका मराठी सॉन्गवरती आपण बीटसिंग स्टेटस एडिटिंगवर व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला देखील माहितीच आहे की आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपले जे काही कॅपकट असणार आहे त्यामध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, ॲड केल्यानंतर आता ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट सांगणार आहे त्या प्रकारे बीटला मार्क करून घ्यायचं आहे. ओके. तर मित्रांनो, आता तुम्हाला आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता. आता कुठं मार्क करायची, जी काही 5 सेकंद आहेत आपलं, त्या 5 सेकंदवरती तुम्हाला मार्क करायचे आणि तुम्हाला एकदा सॉन्ग ऐकून घ्यायचं आणि मगच बीटला मार्क करायचं. ओके. नंतरची जी काही बीट आहे ती 6 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. त्याच्यानंतरची जी काही बीट आहे ती 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे, बघू शकताय. नंतरची आपली जी काही बीट असणार आहे ती मित्रांनो 10 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. त्याच्यानंतरची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 13 सेकंदवरती आहे, बघू शकताय. नंतरची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती आता बघू शकता तुम्ही 14 सेकंदाचं थोडंसं मागे आहे. त्याच्यानंतरची आपली जी काही बीट आहे ती 13 आणि 15 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे बघू शकताय. नंतरची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ते 15 आणि 16 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे. नंतर आपली जी काही मित्रांनो लास्ट बीट असणार आहे ते 17 आणि 18 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे ते डॉट पशी आहे. तर मित्रांनो, या प्रकारे बीटला तुम्हाला मार्क करून घेतल्यानंतर आता आपली जी काही पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यासाठी आता तुम्हाला इथे जे काही खाली ॲडजस्टचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशनवरती क्लिक करून जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला मायनस करून घ्यायचं आहे. ओके. सॅच्युरेशन मायनस केल्याने आपला जो काही फोटो असणार आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, ही जी काही मुवमेंट तुम्हाला दिसते म्हणजे फोटो मागं असं फोडून मागे जातोय, तर ही क्रिएट करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, इथे की फ्रेम ॲड करायची आहे. नंतर मित्रांनो, आपला जो काही फोटो आहे त्या फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे. नंतर मित्रांनो, सुरुवातीला येऊन आपला जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला या प्रकारे असं झूम करायचा आहे. झूम करून घेतल्यानंतर आपला जो काही मुवमेंट असणार आहे ती तुमची या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल. आता जो काही पुढे ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतोय या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन अप्लाय करून खालची जी काही ड्युरेशन तुम्हाला दिसते ती 0.7 वरती ठेवायची. ओके. तर मित्रांनो, या प्रकारे ठेवल्यानंतर आता तुम्हाला हा जो काही फोटो दिसतोय त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधून रॉक हॉरिझॉन्टलीचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर ही जी काही खाली ड्युरेशन तुम्हाला दिसते ती 0.4 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, आपल्या पुढच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. ते तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. स्ट्रेंथ आहे ते तुम्हाला एकदम हाय ठेवायचे. ओकेवरती क्लिक करून पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि ॲनिमेशनमधून तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन अप्लाय करून जे काही खाली ड्युरेशन दिसतं ते 1.2 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, नंतरचा जो काही पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि ते स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके. आता मित्रांनो, आपला नंतरचा जो काही फोटो आहे त्याच्या पुढचा, तर या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे मित्रांनो रॉक व्हर्टिकली तुम्हाला सेम इफेक्ट अप्लाय करायचा आहे. खालची जी काही ड्युरेशन आहे ती 1.5 सेकंदवरती ठेवायची आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. नंतरचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून पेंडुलम 1चं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला पेंडुलम 2 आणि नंतर मित्रांनो तुम्हाला जो काही त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे ते डिस्टॉर्ट लेफ्ट हा ॲनिमेशन द्यायचा आहे. नंतरचा त्याच्या पुढचा जो काय असणार आहे त्याला डिस्टॉर्ट राईट. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला हे जे काही ॲनिमेशन मी तुम्हाला सांगितलं 4 फोटोंचे हे तुम्हाला समजले असतील. आता आपला जो काही लास्टचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तिथं जे आउट ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला फेड आउटचं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओके. आणि मित्रांनो, जे काही लास्टला ट्रान्झिशन दिसते या ट्रान्झिशनवरती क्लिक करून आता इथे तुम्हाला वर्टिकल ब्लर 2चं एक ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन बघायला भेटते. तर ते ट्रान्झिशन द्यायचं आहे. खालची जी काही ड्युरेशन आहे ती एकदम फुल ठेवायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, हा जो काही ट्रान्झिशन आणि इफेक्टचा पार्ट आपलं ॲनिमेशनचा पार्ट होता ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन तो आपला कवर झाला. आता तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगमधनं हॅलो ब्लर इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे 1 आणि 2 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे या डॉटपाशी यायचा आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे सर्च बारवरती तुम्हाला जायचं आहे आणि व्हाईट फ्लॅश तुम्ही व्हाईट सर्च केलं की तो इफेक्ट तुम्हाला भेटून जाणार आहे व्हाईट फ्लॅशचा. तर मित्रांनो, बघू शकता व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला इथे व्हाईट फ्लॅशचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे ओकेवरती क्लिक करून. आता मित्रांनो, हिची जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला बघू शकता कुठंपर्यंत ठेवायची आहे 2 सेकंदाचं थोडंसं पुढेपर्यंत ठेवायचे आहे. नंतर या इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही स्पीड दिसते ते पूर्णपणे तुम्हाला 100वरती घेऊन जायचं आहे. ओके. आता मित्रांनो, इथनं तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला पुढे हे जे काही इफेक्ट दिसतो आपण व्हाईट फ्लॅशचा ॲड केला आहे त्याचीच तुम्हाला कॉपी घ्यायची आहे. कॉपी घेतल्यानंतर पुढे तुम्हाला यायचं आहे. हा जो काही आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला 4 सेकंदवरती ॲड करायचा. 4 सेकंदात जे काही 4 आहे
त्या 4वरती तुम्हाला ॲड करायची आणि हिची जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला आता केवढी ठेवायची आहे बघू शकता। हिची जी काही ड्युरेशन आहे ते 5 म्हणजे आपला जो काही लास्टचा फोटो आहे म्हणजे लास्टची बीट आहे त्या बीटच्या थोडंसं मागेपर्यंत ठेवायचे। ओके, एवढं ठेवल्यानंतर आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतरचा आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही इफेक्ट दिसतो बघू शकता स्पार्कचा, तर हा इफेक्ट कोणता आहे तुम्हाला दाखवतो। सिंपली हा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला आता आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आहे। जी काही स्पार्कची कॅटेगरी तुम्हाला बघायला भेटते त्यावरती क्लिक करून आता कोलिजन स्पार्कचा जो इफेक्ट बघायला भेटतोय हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो इथे देखील व्हाईट फ्लॅशचा इफेक्ट आहे। आता हा व्हाईट फ्लॅशचा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा इफेक्ट जो काही दिसतोय आपण म्हणजे ॲड केला आहे त्या इफेक्टचीच कॉपी घ्यायची आहे आणि कॉपी घेतल्यानंतर तुम्हाला इथे ड्रॅग करत असं आणायचं आणि ते प्रॉपर सेट करायचं। ओके, एवढं सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला पुढे इथे तुम्हाला यायचं आहे म्हणजे आपली जी काही आपली बीट आहे कुठली 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे तिथली बीट पाशी यायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। जी काही स्प्लिटची कॅटेगरी आहे तर ही कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। नंतर इथे मिरर 3 लेअरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। ओकेवरती क्लिक करून हिची जी काही ड्युरेशन असणार आहे ती मित्रांनो आपल्या 10 सेकंदाच्या थोडंसं पुढे जी काही बीट आहे तिथेपर्यंत ठेवायची आहे आणि इफेक्टला म्हणजे त्या इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक इथे जे काही फिल्टर तुम्हाला दिसतो ते एकदम मायनस करायचं आणि वर्टिकल तुमच्या फोटोनुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं। ओके, नंतर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे, इथे आपलं जे काही बॉडी इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ग्लोईंग लाईनची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। इथनं तुम्हाला घोस्टचा इफेक्ट आहे घोस्ट, तर हा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचे आणि घोस्टला जी काही लेअर आहे त्याला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करून इथे जे काही कलर आहे ते तुम्ही चेंज करू शकता। ओके, आता मित्रांनो इथे एक व्हाईट फ्लॅशचा इफेक्ट आहे बघू शकता। तर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी इथला जो काही व्हाईट फ्लॅशचा इफेक्ट आहे सिंपली त्याला सिलेक्ट करून ह्याची कॉपी तुम्हाला घ्यायची। कॉपी घेतल्यानंतर याला ड्रॅग करत असं पुढे घेऊन यायचं आहे आणि प्रॉपर मित्रांनो आपली जी काही बीट आहे बघू शकता कुठली बीट 10 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे 9 10 सेकंदाच्या मधला डॉट त्या डॉटपाशी तुम्हाला हा इफेक्ट ॲड करायचा। ओके, आता मित्रांनो जो काही आता इथे पुढे जे बघू शकता एक कोलिजन स्पार्कचा इफेक्ट आपण ॲड केला आहे तर तो कुठल्या पोझिशनला केला आहे 11 सेकंदवरती आहे बघू शकता। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, इथे जी काही व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी आहे आता तुम्हाला मी सांगितलं होतं स्पार्कची जी काही व्हिडिओ इफेक्टमधनं स्पार्कची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथनं कोलिजन स्पार्कचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ओके, आणि नंतर मित्रांनो हा जो काही रिपलचा इफेक्ट आहे हा देखील तुम्हाला आता ह्या पोझिशनलाच ॲड करायचा आहे म्हणजे जे काही आपला 11 सेकंद आहेत तिथेच तुम्हाला हा इफेक्ट ॲड करायचा आहे। तर हा इफेक्ट तुम्हाला देखील ॲड करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि वरती सर्चवरती क्लिक करून इथे रिपल्स तुम्हाला सर्च करायचं आहे। ओके, रिपल्स सर्च केल्यानंतर तुम्हाला 1 नंबरलाच हा इफेक्ट भेटून जाणार आहे। सिंपली हा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून मित्रांनो ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते कुठंपर्यंत सेट होईल तिथेपर्यंत ॲड करा, काही विषय नाही। आणि नंतर जो काही व्हाईट फ्लॅशचा इफेक्ट आहे तो कुठं आहे बघू शकता आपले 15 सेकंदवरती आहे तर इथे एक तुम्हाला व्हाईट फ्लॅशचा इफेक्ट अप्लाय करायचा। ओके, नंतर जो काही मित्रांनो पुढे इथे बघू शकता आपले 16 सेकंदवरती आल्यानंतर टोटेम फ्लेमचा इफेक्ट ॲड करायचा आहे। तर तो इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये इथं आता तुम्हाला बघू शकता कुठं मिळणार आहे ते ट्रेंडिंगमध्ये असू शकते बघा हे टोटेम फ्लेम्स, तर हा इफेक्ट ॲड करायचा। ओकेवरती क्लिक करायचं आहे। ह्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करण्यासाठी ॲडजस्टवरती क्लिक करून इथं तुम्ही जे काही कलर आहे ते तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता। ओके, तर मित्रांनो या प्रकारे बघू शकता जे काही इफेक्ट्स वगैरे होते मी तुम्हाला सांगितलं आणि ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे। व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी शेअर त्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।